प्रतिष्ठेच्या आहेत, मानाच्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रावरती शरद पवारांचं वर्चस्व मानलं जातं, तिथले कल हाती येतात आणि कलांमध्ये महायुतीनं मॅजिक फिगरचा आकडा पार केला। 145 हा मॅजिक फिगरचा आकडा आहे। महायुती सध्या प्राथमिक कलांमध्ये 148 जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी 122 आणि इतर पक्ष 14 जागांवर। पारनेरमध्ये राणी लंके पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। निलेश लंके खासदार म्हणून निवडून आले अहमदनगर दक्षिण मधून आणि त्यानंतर राणी लंके यांना उमेदवारी दिली गेली, पण पारनेरमध्ये राणी लंके सध्या पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अश्विन, पोस्टल मतमोजणीत आघाडीवर होत्या, मात्र आता पिछाडीवर गेलेल्या आहेत। त्यामुळे जसं आपण म्हटलं की सीसॉ बॅटल आहे अनेक ठिकाणी, आणि त्याच्यामुळे नेमकं काय होणार, चाळीसगाव मध्ये ठाकरे पक्षाचे उमेश पाटील हे आता पिछाडीवर आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडी आघाडी कायम आहे, आघाडीवर आहेत। 148 ठिकाणी महायुती आघाडीवर, 122 ठिकाणी मविया आघाडीवर, 14 इतरांचा फिगर आहे 14। एकूण कल समोर आले 284। कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील पिछाडीवर गेले आहेत। प्रज्ञा, मोठी अपडेट, कोल्हापूर दक्षिण काँग्रेसचे ऋतुराज पाटील पिछाडीवर। खरं आहे, त्याच्यामुळे कळमनुरीतून संतोष बांगर आघाडीवर आहेत। संतोष बांगर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असल्याचं पाहायला मिळालं। ज्यावेळी बंड झालं त्यावेळी सगळ्यात शेवटी शिंदेंसोबत जाणारे संतोष बांगर होते आणि सध्या ते कळमनुरीतून आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा पारंपरिक मतदारसंघ कोपरी पाचपाखाडीतून आघाडीवर आहेत। पारनेरमधून राणी लंके पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय, तर कोल्हापूर दक्षिण काँग्रेसचे ऋतुराज पाटील पिछाडीवर असल्याचं दिसतंय। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांकडे लक्ष। मुख्यमंत्री शिंदे 4053 मतांनी आघाडीवर आहेत। नेवासामध्ये शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे पाटील आघाडीवर आहेत, तर इंदापूरमधून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आघाडीवर असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। कळमनुरी विधानसभा मतदारसंघ संतोष बांगर